नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी खेमचंद्र पाटील जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन सेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघा, 5 ऑगस्ट पासून आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज म्हणजे ऑनलाईन लेक्चर सिरीज आपण सुरू केले. रोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये आपले सेशन्स अरेंज केले जातात. तर जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज 4 ते 5 वेळेमध्ये लाईव्ह सेशन्स हे गणित आणि बुद्धिमत्तेचे आपले घेतले जातात. त्याचा लाभ घ्या. आपण पण या चॅनल तर्फे अभ्यास करा आणि इतरांनाही या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना देखील या संधीचा फायदा घेऊ द्या. जिजाऊच्या माध्यमातून माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षा हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा या उदात्त हेतूने ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला मोफत मार्गदर्शन केलं जात आहे. तर याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि म्हणून आपण हे ऑनलाईन सेशन सुरू केलेले आहे. ऑनलाईन सेशन मध्ये प्रामुख्याने आपण गणित आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांवर भर देतोय, कारण की हे 2 विषय आपल्याला अडचणीचे वाटतात. हे जरी अडचणीचे वाटत असले तरी योग्य सराव, योग्य मार्गदर्शन, एक शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर सराव केला तर हे 2 विषय स्कोरिंग होऊ शकतात. तुम्ही जास्तीत जास्त मार्क याच्यामध्ये मिळवू शकतात आणि म्हणून याचा त्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या लेक्चर सिरीज थ्रू करतोय. पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय बघा. प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देत असतो. तर प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा आणि प्रश्न पण लिहित राहा. प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे, चला तुमचा वेळ सुरू झालाय आता. 5 डझन आणि 2 क्रॉस बरोबर किती डझन? तर काही कन्व्हर्जन फॅक्टर्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. येस, कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला माहिती पाहिजे. 5 डझन अधिक 2 क्रॉस. आता 2 क्रॉस म्हणजे 24 डझन होतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 24 डझन होतात. माहिती नसेल ते लिहून घ्या. ओके, सो 5 डझन तर ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत, अधिक 24 डझन. सो तुमचं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे 29 डझन आणि ते आपल्याला विचारलंय. सो तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला. 37ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? आता बघा, हे 2 शब्द आपल्या आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये आले असतील, विभाज्य आणि विभाजक. ओके, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण भागाकाराची क्रिया करतो तर या ठिकाणी असलेला ही जी संख्या असते त्याला म्हणतो भाज्य, आपण असं म्हणतो. त्याला आपण भाजक म्हणतो. वरचा जो येतो तो भागाकार असतो आणि बाकी खाली जी उरते ती असते बाकी. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस बाकी शून्य असेल त्यावेळेस आपण ह्या भाज्य संख्येला विभाज्य संख्या असं म्हणतो आणि त्यालाच अजून मराठीमध्ये दुसरं नाव आहे गुणक. ओके, आणि ह्या भाजकाला ज्यावेळेस बाकी शून्य असेल त्यावेळेस या भाजकाला विभाजक असं म्हटलं जातं आणि विभाजकचं अजून एक नाव आहे, ते म्हणजे अवयव. ते म्हणजे अवयव. आता 37ने विभाज्य असलेल्या संख्यांचा चढत्या क्रमात मांडणी करा, म्हणजे 37चा पाढा 6व्या पर्यंत. म्हणजे बघा, 3ने विभाज्य असलेल्या संख्या कोणत्या कोणत्या? 3 पहिली, नंतर दुसरी 6, तिसरी 9, नंतर 12, 15, 18, 21 या 3ने विभाज्य असलेल्या संख्या आहेत. म्हणजे 3ने या संख्यांना पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो. विभाज्य आहे म्हणजे काय? विभाज्य आहे म्हणजे काय? बाकी शून्य उरते. म्हणून आपल्याला या प्रश्नामध्ये ऑल अँड ऑल आपल्याला त्याने काय विचारलंय? 37चा 6वा गुणक विचारलाय. म्हणून 37 गुणिले 6 हे उत्तर आपलं असायला पाहिजे. करा 7 सकम 42, 7 4,
6 त्रिक 18, 18 ने 4 किती झाले 22. म्हणजे तुमचं उत्तर 222 यायला पाहिजे. येस, व्हेरी गुड. नाव 37च्या ह्या च्या संख्येच्या बाबतीत काही महत्वाचा नियम किंवा स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो. पहिल्यांदा तर पहिली गोष्ट ही आहे की 37 ही एक मूळ संख्या आहे. पहिली गोष्ट 37 ही मूळ संख्या आहे. म्हणजे तिला दोनच संख्यांनी भाग जातो, तिला एकाने भाग जातो आणि तिला स्वतःने भाग जातो. 37ला तीनाच्या ज्या गुणकाने तुम्ही गुणतायत तो गुणकाचा क्रमांक हा 3 वेळेस रिपीट होतो. म्हणजे बघा, 3 हा तीनाचा पहिला गुणक आहे म्हणून पहिला गुणक आहे म्हणून 1 हा 3 वेळेस रिपीट होईल. 37 ला जर तुम्ही 6 ने गुणलं, 37 ला जर 6 ने गुणलं तर 6 तीनाचा कितवा गुणक आहे? दुसरा, म्हणून 2 हा 3 वेळेस रिपीट होईल. समजा 37 ला जर तुम्ही 9 ने गुणलं तर 9 हा तीनाचा कितवा गुणक आहे? तिसरा गुणक आहे म्हणून 3 हा 3 वेळेस तयार होईल. तर मला सांगा 37 गुणीला 12 जर केलं तर काय येणार आहे? हा, हा, 37 गुणीला 12 जर केलं, बघा 37 गुणीला 12 मी असं लिहू शकतो का? 37 गुणीला 12ची फोड मी अशी केली 3 गुणीला 4 आणि हा गुणाकार 111 येतो. 111 गुणीला 4 म्हणजे किती होणार आहे? 444. तर हा 12 तीनाचा चौथा गुणक आहे म्हणून 4 3 वेळेस या ठिकाणी येईल. 37 समजा मी जर तुम्हाला विचारलं 37 गुणीला 15 असं जर विचारलं, 37 गुणीला 15 विचारलं तर 15 हा तीनाचा पाचवा गुणक आहे म्हणून 5 3 वेळेस तयार होईल. आय होप तुम्हाला समजतं आणि हे लिहून घ्या, फार महत्वाचं आहे, उपयोगी होईल तुम्हाला. 37 गुणीला 27 सांगा बरं, मग मला किती येणार आहे उत्तर? कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाका. 37 गुणीला 27, 27 तीनाचा कितवा गुणक आहे? 9वा गुणक आहे म्हणून 9 हा अंक 3 वेळेस आपल्याला लिहावा लागेल. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला एखादा प्रश्न आल्यानंतर त्याच्या सोबत होत असते, म्हणून याला खूप काळजी. म्हणून प्रश्नावर तर फोकस तुम्ही ठेवाच, पण प्रश्नासोबत ज्या गोष्टींची चर्चा होते त्या फार महत्वाच्या आहेत आणि त्या सर्वच परीक्षांसाठी. इवन हा 37च्या संबंधित असलेला प्रश्न यावर्षी युपीएससी मध्ये देखील विचारला गेला होता. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही कन्सेप्ट संकल्पना मजबूत करा. संकल्पना तुमच्या मजबूत असतील तर तुम्ही कोणतीही परीक्षा त्या ठिकाणी कोणत्याही परीक्षेचा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. हा, संकल्पना तुमच्या मजबूत पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजेत. ओके, चला पुढचा प्रश्न आला बघा. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळेस येतील? आता बघा, कोणते कोणत्या दिवसाचे वार, कोणत्या तारखेचे वार 5 वेळेस येतात ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. महिन्यांमध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात लहान महिन्यांचे दिवस किंवा सर्वात कमीत कमी दिवस 28 आहे, जर तो साधारण वर्षाचा फेब्रुवारी महिना असेल. नंतर 29 दिवस असतात जर तो लीप वर्षाचा फेब्रुवारी असेल. म्हणजे आता 2024चा फेब्रुवारी हा 29 दिवसांचा होता. आणि मग नंतर आपल्याला 5 महिने आपल्याकडे असे आहेत की ज्यांच्यामध्ये 30 दिवस येतात आणि 31 महिने असे आहेत 31 दिवसांचे. ओके, हे चार आहेत, हे चार आहेत. हे 4 महिने कोणते कोणते बघा. पहिला आहे एप्रिल, नंतर जून, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. हे 4 महिने आहेत की ज्यांच्यामध्ये 30 दिवस येतात आणि 31 दिवस असणारे 7 महिने आहेत. त्याच्यामधला जानेवारी पहिला, नंतर मार्च, नंतर मे, जुलै, नंतर ऑगस्ट देखील, जरी हे क्रमवार असले तरी ऑगस्ट, नंतर ऑक्टोबर आणि मग नंतर डिसेंबर. हे 7 महिने बघा, 1 2 3 4 5 6 7. आणि एक महिना हा फेब्रुवारीचा असतो, साधारण वर्षाचा आणि लीप वर्षाचा. तर नेहमी लक्षात घ्या, 28 दिवसांचा जर महिना असेल तर प्रत्येक वार हा 4 वेळेस येतो, प्रत्येक वार 4 वेळेस. हा, प्रत्येक वार 4 वेळेस.
जर 29 दिवसांचा जर महिना असेल तर पहिल्या तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. फार महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ही. 30 दिवसांचा जर वार असेल तर पहिल्या व दुसऱ्या तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. आणि 31 दिवसांचा जर महिना असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. हे पहिल्यांदा लिहून घ्या. आणि हे जर तुम्हाला समजलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. चला हे लिहून घ्या. जर एखाद्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी हा 28 दिवसांचा फेब्रुवारी जर असेल तर त्यामध्ये प्रत्येक वार हा 4 वेळेस येणार आहे. 29 दिवसांचा फेब्रुवारी असेल तर त्यामध्ये पहिल्या तारखेचा वार हा 5 वेळेस येईल. 30 दिवसांचा जर 30 दिवसांचा हा इथं फेब्रुवारी का लिहिलंय? फेब्रुवारी नाही पाहिजे या ठिकाणी. हा फेब्रुवारी नाही. 30 दिवसांचा जर महिना असेल तर त्या ठिकाणी ते 4 महिने असतात आणि त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तारखेचा वार 5 वेळेस येतो. 31 दिवसांचा जर महिना असेल तर असे 31 दिवसांचे 7 महिने वर्षभरामध्ये येतात आणि त्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तारखेचा वार 5 वेळेस असतो. आणि सर्वांना माहिती आहे की 7 दिवसानंतर तो वार पुन्हा पुन्हा रिपीट होतो. आता बघा, ऑगस्ट महिना हा किती दिवसांचा असतो? ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा आहे. ओके, 31 दिवसांचा आहे. मग 12 तारखेला जर शनिवार आहे, 12 तारखेला शनिवार आहे, तर याच्या 7 दिवसापूर्वी म्हणजे 5 तारखेला देखील शनिवार होता. ठीक आहे, 5 तारखेला देखील शनिवार होता. मग आपण पहिल्या तारखेचा, आता 31 दिवसांचा आहे तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तारखेचा वार आपण काढून घेऊ. मग 4 तारखेला तुमचा नक्की शुक्रवार होता. 3 तारखेला तुमचा गुरुवार होता. 2 तारखेला तुमचा बुधवार होता आणि 1 तारखेला तुमचा मंगळवार होता. म्हणजे हा जर 31 दिवसांचा महिना असेल तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या तारखेचा वार हा 5 वेळेस येणार आहे. मग पहिल्या तारखेला काय होता तुमचा? मंगळवार. तो मंगळवार 5 वेळेस येईल. दुसऱ्या तारखेला काय होता तुमचा? बुधवार. तर बुधवार 5 वेळेस येईल. आणि तिसऱ्या तारखेला काय होता तुमचा? गुरुवार. तर गुरुवार 5 वेळेस येईल. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. खूप सुंदर प्रश्न आहे. इवन STI PSI च्या मेन्स एक्झाम मध्ये देखील या संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारला जातो. खूप सारी माहिती मी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून दिलेली आहे, तर ही सर्व लिहून घ्या. खूप सुंदर प्रश्न आहे हा. एका प्रश्नामुळे आपल्या बऱ्याच संकल्पना या ठिकाणी समजायला मदत होते. लक्षात घ्या. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर देतोय. प्रत्येक प्रश्न लिहायला मी वेळ पण देतोय बघा. मी घाई बिलकुल करत नाहीये. आपण ऑफलाईन सेशन सारखंच हे ट्रीट करा. आणि मी पुन्हा आग्रह तुम्हाला सर्वांना करतोय, सेशन ऑनलाईनच बघा. याच्या अगोदर आज तुमची 10 तारीख आहे. 5 तारखेपासून आपण पुन्हा ही प्रोसेस सुरू केली आहे. सो 5, 6, 7, 8 आणि 9 5 लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत. समजा तुम्ही आज पहिलंच लेक्चर तुमचं असेल आणि मागचे लेक्चर तुम्ही लाईव्ह बघू शकले नसाल तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आहेत चॅनलवर जिजाऊच्या. तर त्या चॅनलवर जा, ते बघा. परंतु या पुढे सर्व लेक्चर जे कराल ते ऑनलाईनच लाईव्ह करा. ऑनलाईन तर करणारच आहे तुम्ही, पण ते लाईव्ह करा. कारण लाईव्ह लेक्चर्स मध्ये आपल्याला ते लेक्चर पुढे धावतात, घेऊन नाही जातायत. येस, चला लिहून झालंय सर्वांचं. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यातील 1 दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा अपूर्णांक कोणता? म्हणजे बघा, 1 दशांश अपूर्णांक समजा x आहे आणि दुसरा आहे 3.256, यांच्यातला फरक हा 4.585 आहे. तर आपल्याला विचारलंय
की तो दुसरा अपूर्णांक कोणता. आता काय होईल बघा, की एक्स ची व्हॅल्यू काढताना हा अपूर्णांक इकडे जाईल आणि त्याचं चिन्ह ऋण आहे, तर तो त्या तिकडे जाताना काय होऊन जाईल, धन होऊन जाईल. सो अधिक 3.256. चला बेरीज करू आपण. 6 आणि 5 11, हच्याला 1. पुन्हा हे 6 आणि 8 किती झाले, 14, हच्याला 1. 5 आणि 3 8. सो दशांश स्थळानंतर 8 4 2 1 येतोय का, येतोय. म्हणजे हे तुमचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी. दुसरा अपूर्णांक हा 7.841 असायला पाहिजे. तो 841 कधीच काउंट केला जात नाही, असं नाही मोजला जात त्याला. 841 असंच आपण त्याला म्हणू. ओके. पुढचा प्रश्न बघा. खालील दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवारी सांगा. आता बघा, शेकडेवारीसाठी एक सूत्र मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. शेकडेवारी म्हणजे भाग भागीला पूर्ण, भाग भागीला पूर्ण गुणिला 100. आता असं मी का लिहिलंय, समजा समजा आता माझ्या या वर्गाची क्षमता 50 विद्यार्थ्यांची होती आणि त्याच्यामध्ये हजर असलेले विद्यार्थी हे 25च आहेत. तर मला असं विचारलं, शेकडा किती विद्यार्थी हजर राहिले, किती भाग हजर आहे, 25, किती पैकी, 50 पैकी, आणि मला 100 गुणावं लागेल. मग 25 एक 25, 25 जुने 100, 1/2 म्हणजे किती टक्के होतात, 50% होतात. ओके. त्याच पद्धतीने आपल्याला बघायचंय. आता जर समजा या ठिकाणी चौकोन, जर तुम्ही हे छोटे छोटे चौकोन जर मोजले असेल तर हे किती आहेत बघा. या रांगेमध्ये किती आहेत, 1, हा 2, 3, 4, अशा किती रांगा आहेत माझ्याकडे, 1 2 3 4. सो 4 चौक 16. सो एकूण माझ्याकडे किती चौकोन आहेत, 16 चौकोन. 16 चौकोन मधले किती रेखांकित केलेले आहेत, रेखांकित केलेले किती आहेत बघा. आता हा जो अर्धा अर्धा होतो ना, 2 अर्ध्यांपासून एक पूर्ण तयार होईल, म्हणजे हा एक पूर्ण आहे. नंतर ह्या 2 अर्ध्यांपासून एक पूर्ण होईल, म्हणजे 2 झाले. या 2 अर्ध्यांपासून एक पूर्ण तयार होईल, 3 झाले. आणि या दोघांपासून एक तयार होईल, म्हणजे 4 झाले. म्हणजे 4 भाग पूर्ण रेखांकित आहेत गुणिला 100. सो करा, 4 1 4, 4 चौक 16. ओके. आणि 1/4 म्हणजे किती टक्के होतो विद्यार्थी मित्रांनो, 1/4 ची व्हॅल्यू होते 25%. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे 25%. आय होप तुम्हाला समजतंय हे, तुम्हाला समजतंय. व्हेरी गुड. चला, ओके. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय, प्रश्न लिहून घ्या. मी जे तुम्हाला सूत्र लिहून देतोय, प्रत्येक प्रश्नावर काहीतरी एक अजून जास्तीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय, त्या माहितीवर फोकस करा. चला, पुढचा प्रश्न आपल्या जवळ आलेला आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, मी काही वेळ देतोय तुम्हाला. चला, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या मी तुम्हाला काल लिहून दिलेलं आहे, कालचं सत्र बघा. 1 अंकी संख्या एकूण किती आहेत, सर्वात लहान कोणती, सर्वात मोठी कोणती. हम्म. मग 3 अंकी सर्वात लहानात लहान संख्या असेल 900. सर्वात लहानात लहान संख्या, सर्वात लहानात लहान विचारली, तर 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे 100. पण ही संख्या सम आहे. आपल्याला लहानात लहान विषम पाहिजे, म्हणजे 3 अंकी लहानात लहान विषम संख्या झाली 101. म्हणजे आपल्याला ही घेऊन चालणार नाही. आणि 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. अच्छा, 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या जर घेतली, 2 अंकी सर्वात मोठी संख्या घेतली तर ती 99 आहे, जी विषम आहे. पण 2 अंकी सर्वात मोठी जर संख्या घेतली, समसंख्या घेतली, तर ती 98, ही सम आहे. म्हणजे आपल्याला ही नाही घ्यायची आहे. तर यांच्यातील फरक, आता फरक जर घेतला तर यांच्यातला फरक किती येतोय, 3 येतोय. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. येस. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय, करण्याचा प्रयत्न करा. दशांश अपूर्णांकांमध्ये संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांची आपल्याला चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. चढत्या क्रमाने मांडणी करणं म्हणजे काय, सर्वात लहान अगोदर आणि मग नंतर मोठी आणि मग नंतर मोठी, अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. तर सर्वात लहान संख्या या ठिकाणी येणार आहे 5.064. व्हेरी गुड, तुम्ही पण हीच लिहिली आहे. दुसरी संख्या चढत्या क्रमाने 5.084. तिसरी संख्या 5.123.
आणि सर्वात मोठी संख्या 5.435. तर आपल्याला असं म्हटलं की पहिली संख्या आणि शेवटची संख्या, पहिली संख्या तुमची ही आली आहे आणि शेवटची संख्या ही आहे. तर यांच्यातला फरक आपल्याला शोधायचा आहे. चला फरक शोधून घेऊ. फरक म्हणजे वजाबाकी करू आपण यांची. 0.64. ओके. सो 5तून 4 गेले 1, 13तून 6 गेले 7, चला 1 इथं 3 असतील, 0.0 म्हणजे तुमचं उत्तर 0.371 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. मला पूर्ण आशा आहे, खात्री आहे की तुमचं देखील उत्तर हेच आलंय. ओके. आणि मुद्दाम बघा तुम्हाला पूर्ण संख्या नाही दिल्या त्याने, म्हणून त्याने तुम्हाला दशांश अपूर्णांक. आता बघा या ठिकाणी सर्व दशांश स्थळांची संख्या सर्वांची सारखीच आहे ना, सर्व ठिकाणी दशांश स्थळ 3 आहेत, म्हणून त्याला एखादी संख्या जरी तुम्ही मानली तरी तुम्हाला चालणार आहे, तुम्हाला उत्तर काढता येईल. चला पुढचा प्रश्न वाचा आणि करण्याचा प्रयत्न करा. नफा तोटावरचा प्रश्न आहे. नफा आणि तोटा यावरील प्रश्न करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. जिजाऊच्या माध्यमातून आपल्याला या चॅनलवर विविध परीक्षांच्या जाहिरातींच्या बाबतीत देखील माहिती दिली जाते. त्या जाहिरातींमध्ये परीक्षा कधी आहे, परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, या सर्व बाबतीची माहिती आपल्याला या चॅनलच्या मार्फत दिली जाते. आणि म्हणून जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल, जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. विजयरावांनी 50 डझन या दराने ₹50 ₹50 म्हणजे एका डझनचा भाव ₹50. याप्रमाणे 30 संत्री विकत आणल्या. ओके. मग खरेदी किंमत त्यांची काढून घेऊ आपण. विजयरावांची खरेदी किंमत किती झाली? खरेदी किंमत ₹50 एका डझनाचा भाव, असे त्यांनी 30 डझन खरेदी केले. तर त्यांनी 30 गुणिला 50 ₹1500 माल खरेदी केला. त्यातील 15 संत्री खराब झाल्या. 15 संत्री खराब झाल्या आणि उरलेल्या सर्व संत्री त्यांनी, आता बघा हा 1500 हा भाव किती संत्र्यांचा आहे? किती संत्री? 30 डझन म्हणजे 360 संत्री. यस नो? एका संत्री, एका डझन मध्ये 12. ओके. तर मग या ठिकाणी एका संत्रीची जर तुम्ही भाव काढायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी, ओके, तर बघा एका संत्रीची खरेदी किंमत काढू आपण. एका संत्रीची खरेदी किंमत, तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती झाला? ठीक आहे, एवढी राहू दे. हा, एवढंच राहू दे. पुढे करू बघा. विक्री किंमत काय झाली? 15 खरेदी झाल्या त्यांच्या. विक्री किंमत किती झाली? विक्री किंमत 15 खराब झाल्या आणि उरलेल्या एका संत्रीची किंमत 6 याप्रमाणे. आता याच्यातून 360 मधून या 15 खराब झाल्या आहेत. ओके. तर मग उरल्या किती? 345च उरल्या. सो ₹6 गुणिला 345 करावे लागतील. करा गुणाकार केल्यानंतर 6 पंचे 30, अच्चाला 3, 6 चोक 24 आणि 3 27, अच्चाला 2, 6 त्रिक 18, 18 आणि 2 किती झाले? 20. म्हणजे विक्री करून त्यांना एवढे रुपये मिळाले. नफासाठी सूत्र काय बघा? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग कितीला आणले होते त्यांनी? कितीला विकले त्यांनी? 2070 ला विकले. 2070 वजा 1500, वजाबाकी जर तुम्ही केली विद्यार्थी मित्रांनो, 0.3 कॅरी 1, सो त्यांना किती रुपये नफा झाला? ₹430 नफा झाला. एकदा करून घे पुन्हा. नाही, 7 हा होईल इथं आणि ₹570 नफा झाला. किती रुपये नफा झाला? ₹570 नफा झाला, जो पर्याय क्रमांक 1 असणार आहे. आय होप तुमचं देखील उत्तर 570 आलेलं आहे. खूप सुंदर प्रश्न होता बघा. आपण ₹50 डझन याप्रमाणे 30 डझनचे पूर्ण त्यांनी किती पैसे गुंतवलेत
ते 50 रुपये गुणिला 30, म्हणजे त्यांची गुंतवणूक ते संत्री आणण्यासाठी 1500 रुपयांची होती. पण 15 संत्री खराब झाल्या. 30 संत्री, 30 डझन, 30 डझन म्हणजे किती झाले? 30 गुणिला 12, 360 संत्री त्यांनी एकूण आणल्या होत्या. त्याच्यातल्या 15 खराब झाल्या, म्हणजे त्यांनी विकल्या फक्त 345. किती रुपये? प्रति संत्री भाव होता 6 रुपये. तर त्यांना एकूण रुपये मिळाले 2070. 2070 विक्री किंमत आहे. 1500 ही खरेदी किंमत आहे. वजाबाकी जर आपण केली तर तुमचं उत्तर हे 570 रुपये त्यांना नफा झालाय. तोटा नाही होणार, नफा होणार आहे. ज्या वेळेस व्यवहारामध्ये ही विक्री किंमत लहान असते खरेदी किमतीपेक्षा, त्यावेळेस नफाच होतो. पुढचा प्रश्न बघा, करण्याचा प्रयत्न करा. चांगला प्रश्न आहे. एका डब्यामध्ये 15 किलो आणि 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? खूप सोपा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. 15.5 असं मला वाटलं असतं. एवढे किलोग्रॅम तांदूळाची भरणा केला एका डब्यामध्ये. असे किती डबे वापरले? 10. तर याला 10 ने जर गुणलं तर हे दशांश स्थळ निघून जाईल आणि तुमचं उत्तर असेल 155. आता बघा, नक्की लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलं की बघा, 15.5 ला आपण असं लिहू शकतो ना रे. 15.5 म्हणजे 155 भागीला 10 आणि गुणीला 10 डबे आहेत, तर 10 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे तुमचं उत्तर 155 येणार आहे. तर 155 किलो तांदूळ त्याच्यामध्ये मावणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मागच्या प्रश्नासारखाच आहे. मी तुम्हाला वेळ देतोय. 125 मिलीलिटर सुवासिक तेल बसते एका बाटलीत. एका बाटलीत. तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बॉटल्स लागतील? तर तुम्हाला कन्व्हर्जन सांगून देतो. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. मग 4 लिटर किती होतील? 4 लिटर बरोबर किती? येस, 4 लिटर बरोबर 4000 मिलीलिटर. आणि हे एका बॉटलची क्षमता किती? 125 आहे. मग आपल्याला एकूण किती बाटल्या लागतील ते करण्यासाठी आपल्याला 4000 ला 125 ने भागावं लागेल. 125 ने भागावं लागेल. आता भाग द्या. भाग देण्यासाठी 5 ने सुरुवात केली तर काही चुकीचं होणार नाही, पण मोठे पाडे म्हणा. 25 5 25 6, 25 1 25, खाली उरले 15, वरून घेतला 0, 25 150, 160 आले. 160 ला पुन्हा 5 ने जर भाग दिला विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं उत्तर 32 येणार आहे. तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी 125 मिलीलिटर एकामध्ये, तर अशा आपल्याला 32 बाटल्या त्या ठिकाणी लागणार आहेत. चला, पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा प्रश्न येईल, कारण की आपण 3 दिवस विभाज्यतेच्या कसोट्यांवर चर्चा केलेली आहे. 3 त्रिकोण, 4 चौकोन या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. तर चौकोन व त्रिकोण या जागी कोणता अंक येईल? चौकोन पहिल्यांदा विचारला आणि 6 ची विभाजित. बघा, खूप तुम्हाला समय सूचकता ठेवायची आहे आणि ऑप्शन्स इलिमिनेट करा. ऑप्शन्स इलिमिनेट. चौकोनाच्या जागेवर नक्की काय यायला पाहिजे हे जर तुम्हाला हेरता आलं तर बाकी काहीच करण्याची गरज नाहीये. काहीच करण्याची गरज नाहीये. 6 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? 6 ची विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येला 2 आणि 3 ने निशेष भाग जातो, 2 आणि 3 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 6 ने निशेष भाग जाईल. मग मला सांगा, 2 ने भाग जाण्यासाठी ती संख्या समसंख्याच असायला पाहिजे. म्हणजे ह्या चौकोनाच्या जागेवर एकतर 2, एकतर 4, एकतर 6, 8 किंवा 0 यापैकी अंक यायला पाहिजे.
आणि आपल्याला चौकोनाची किंमत पहिल्यांदा आहे आणि मग नंतर त्रिकोण आहे. सो इथं तर चौकोनाला 3 देतोय म्हणजे ती समसंख्या होणार नाही, म्हणजे हा पर्याय गेला. इथं पण 3 आहे म्हणजे हा पण चालणार नाही. इथं 5 आहे चौकोनाच्या जागेवर, तर चालणार नाही. तर तुमचं उत्तर हेच येणार आहे. म्हणजे चौकोनामध्ये आपण जर 2 भरला आणि त्रिकोणात जर 3 भरला तर संख्या काय होईल बघा. 3 3 4 2, म्हणजे ही समसंख्या झाली म्हणजे दोनाने भाग जातोय. आता याच्या अंकांची बेरीज तीनाच्या पटीत आहे का चेक करा. 3 अधिक 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 या संख्येला तीनाने भाग जातो, जातो. मग तीनाने जर भाग जात असेल तर पूर्ण संख्येला तीनाने भाग जाईल. तर दोनाने पण जातो, तीनाने पण जातो, म्हणजे 6ने भाग जाणार. 6ने भाग जाणार. ओके. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. अशा प्रकारचा प्रश्न ऑलरेडी आपण करून चुकलेलो आहे, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ देतोय. चला. तर आता बघा ना, ह्या षष्टकोनाचे किती समान भाग केलेत. 1 2 3 4 5 आणि 6. मी तुम्हाला म्हटलं होतं टक्केवारी काढण्यासाठी, टक्केवारी काढण्यासाठी जे सूत्र तुम्ही वापरलं होतं, भाग भागीला पूर्ण गुणिला 100, हे टक्केवारीसाठी आहे. जर तुम्हाला फक्त अपूर्णांक काढायचा असेल रेखांकित भागेचा, तर किती भाग रेखांकित आहेत, किती पैकी. ओके. सो 2 भाग रेखांकित आहेत, किती पैकी, 6 पैकी. 2/6 म्हणजेच 1/3. तुमचं उत्तर 1/3, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. ओके. चला पुढचा पर्याय. पुढचा पर्याय हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा आहे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा. 4,000 रुपये 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले तर एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट होईल. एकूण रक्कम म्हणजे 4,000 रुपयाचे तुम्हाला 4,000 रुपये मुद्दलाची रास किती होणार आहे. मुद्दलाची रास ही 8,000 रुपये पाहिजे. अमाऊंट दुप्पट होणार आहे. मग मला सांगा, अमाऊंट दुप्पट होणार आहे तर सरळ व्याज किती भेटायला पाहिजे. 4,000 रुपयाचे 8,000 रुपये जर होतील तर सरळ व्याज 4,000 रुपये होईल. याच्यासाठीचं सूत्र आहे बघा आपल्याला, किती वर्ष ते लागतील याच्यासाठीचं सूत्र आहे. सरळ व्याज गुणिला 100 भागीला मुद्दल गुणिला व्याजाचा दर, गुणिला व्याजाचा दर. मग चला किती व्याज कमवलं जात आहे. 4,000 गुणिला 100 भागीला मुद्दल किती होतं 4,000 गुणिला व्याजाचा दर 10. 4,000 4,000 कॅन्सल झाले. 100 भागीला 10 म्हणजे 10 वर्ष. तर हे दाम दुप्पट होण्यासाठी, ओके, मुद्दलाच्या दुप्पट रक्कम असेल. मुद्दलाच्या दुप्पट रक्कम मिळण्यासाठी 10 वर्ष वाट बघावी लागेल. 10 वर्ष वाट बघावी लागेल. तर हे सूत्र आहे बघा, सरळ व्याजाचं सूत्र, जे प्रमुख सूत्र आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला वर्ष गुणिला व्याजाचा दर भागीला 100. या ठिकाणी आपल्याला वर्ष काढायचं होतं म्हणून आपण त्या सूत्राची मांडणी अशा पद्धतीने केली आणि त्या ठिकाणी उत्तर शोधलं. पुढचा प्रश्न बघा. हा तसं बघितलं तर हा प्रश्न आकृत्या मोजणे हा प्रश्न बुद्धिमत्ते चाचणीतला आहे, परंतु तो मी या ठिकाणी गणितात विचारून घेतला आहे. तर आपल्याला विचारलं की त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता त्रिकोण म्हणजे ज्याला 3 बाजू आहेत, चौकोन म्हणजे ज्याला 4 कोन आहेत किंवा 4 बाजू आहेत.
तर मोजा, त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, मोजा. कमी अथवा जास्त आहे असं म्हटलंय. आता बघा, या चौकोनाच्या बाबतीत जर विचार केला या ठिकाणी, हा चौकोन आहे बघा, तर याचे 4 भाग झालेले आहेत. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस समजा आकृती अशी असेल आणि त्याचे 4 भाग झाले आहेत, तर त्या ठिकाणी त्रिकोण मोजण्यासाठी त्या नंबर्स द्यायचे त्याला. आणि जो सर्वात मोठा भाग असेल त्याची दुप्पट, म्हणजे तिथं त्रिकोणांची संख्या 8 त्रिकोण होतील. किती त्रिकोण होतील? 8 त्रिकोण होतील. म्हणजे इथं पण तसंच आहे बघा, 1 2 3 4, म्हणजे या भागात किती त्रिकोण झाले? 8 त्रिकोण झाले. मग आपण पहिल्यांदा त्रिकोण मोजून घेऊ सर्व. 1 2 3 4. सो त्रिकोण मोजताना हे 4 झाले, याची दुप्पट, 4 दुने 8 त्रिकोण झाले पहिले. पुढचा त्रिकोण बघा, हा पूर्ण भाग जर काउंट केला तर हा एक त्रिकोण तयार होतोय. तर हा एक त्रिकोण. नंतर हा एक त्रिकोण आहे बघा, हा एक त्रिकोण आहे. ठीक आहे. नंतर हा एक त्रिकोण आहे. आणि नंतर हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण. तर आपण जर काउंट केले तर एकूण 12 त्रिकोण झाले. किती त्रिकोण झाले? 12. आता आपल्याला मोजायचे चौकोनांची संख्या. आपल्याला चौकोन म्हणजे 4 कोण यायला पाहिजे, 4 कोण यायला पाहिजे, 4 बाजू यायला पाहिजे. सो पहिला चौकोन तुमचा झाला, चला पहिला चौकोन तुमचा या ठिकाणी हा होऊन जाईल. पहिला चौकोन बघा, हा झाला, हा वाला पहिला चौकोन, हा एक. नंतर दुसरा चौकोन तुमचा होईल हा दोन. नंतर हा पण चौकोन आहे, 1 2 3 आणि 4, हा पण एक चौकोन आहे. ओके, हा पण एक चौकोन तयार झाला. ओके, तर 3 आतापर्यंत मी मोजलेत, 3 आतापर्यंत मोजलेत. आता याच्या पुढचा मोजतो बघा, एक हा पण एक चौकोन तयार होतो इथं, एक हा पण चौकोन तयार होतोय. ठीक आहे, हा झाला 4. सो चौकोन आतापर्यंत जे मोजले आपण, ते चौकोन मोजले किती? 4. अजून अजून त्याच्यामध्ये बघा कुठला चौकोन तुम्हाला दिसतोय? चौकोन आपल्याला पाहिजे 4 माप असलेला बघा. नंतर हा एक चौकोन तयार होतो या ठिकाणी. तर हा एक तयार झाला चौकोन. पहिले 4 मोजले होते आपण, हा चौकोन आपला 5वा झाला. नंतर हा पण एक तयार होईल तुमचा, हा 1 2 3 आणि हा 4, हा पण एक तयार झाला, झाला 5 आणि एक 6 झाले. ओके, नंतर काय सिच्युएशन क्रिएट होते? ओके, सो नंतरचा चौकोन आपल्याला, येस, 6 चौकोन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. चला, 6 चौकोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अजून आपण त्यांना मोजण्याचा प्रयत्न जर आपण केला तर पुढचे पण चौकोन तुम्हाला नक्की सापडतील. हा एक बघा, हा एक चौकोन आपण पहिल्यांदा घेऊन घेऊ. हा एक चौकोन, नंतर हा एक चौकोन 2 झाला, हा इथला 3 झाला. ठीक आहे, हे 3 झाले. त्रिकोण तुमचे 12 आलेलेच आहेत. नंतर
हा एक इथून असा एक आपण घेतला, हा 4 झाला. नंतर इथून असा एक घेतला, हा 5 झाला. एक 6वा पण क्रिएट होतोय. 6वा चौकोन हा तयार होईल. 1, 2, 3 आणि हा 4. हा मोठा एक तयार झाला. 6वा. तर या ठिकाणी त्रिकोणांची संख्या कमी नसणार आहे. त्रिकोणांची संख्या कमी तर नसणार आहे. पुन्हा ती 2 ने जास्त पण नसेल, तर ती 4 ने जास्त असेल. त्रिकोणांची संख्या ही 4 ने जास्त असेल. अजून आपण जास्त विचार जर केला तर अजून 2 चौकोन आपल्याला त्या ठिकाणी भेटतील. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 5 ची स्थानिक किंमत कमी आहे? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमध्ये आपण बघितलं होतं. स्थानिक किंमत ही कशावरून ठरवलं जातं? त्या संख्येत त्या अंकाचं असणारं स्थान. ओके. तर या ठिकाणी जर बघितलं तर 5ची स्थानिक किंमत 50,000 आहे. इथं जर बघितलं तर 5ची स्थानिक किंमत 5,000 आहे. इथं जर बघितलं तर 5ची स्थानिक किंमत 500 आणि इथं बघितलं तर 5 आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. येस. सोपा प्रश्न आहे, त्यातल्या त्यात हा सोपा प्रश्न आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? पण प्रत्येक पर्याय सॉल्व्ह करावा लागेल तुम्हाला. चला मी वेळ देतोय तुम्हाला. प्रत्येक पर्याय सॉल्व्ह करावा लागेल. चे ची याला आपण गुणाकाराने रिप्लेस करतो. ची ला आपण गुणाकाराने रिप्लेस करतो. चला. चीचा अर्थ असतो गुणाकार. हा तर बघा, 28 ची 3/7 म्हणजे 7 1 7 7 चोक 28 3 चोक 12 हा बरोबर आहे. आपल्याला अयोग्य शोधायचा आहे. 5 1 5 5 त्रिक 15 4 त्रिक 12 हे पण बरोबर आहे. 7 1 7 7 दुने 14 6 दुने 12 हे पण बरोबर आहे. 8 1 8 8 दुने 9 1 9 9 दुने 18 8 दुने 16 व्हायला पाहिजे होता, पण इथं 12 दिलाय. म्हणून अयोग्य पर्याय शोधायला लावलाय. म्हणून तुमचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4. तुमचं पण तेच आलं असेल. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती होईल? लक्षात घ्या, सिंपल कन्सेप्ट आहे. समजा ही दोरी आहे, मी तिला 2 ठिकाणी कापले तर तिचे 2 नाही तुकडे झाले, तिचे 3 तुकडे झाले. पहिला, दुसरा आणि तिसरा. सर 2 ठिकाणी कापले असता 3 तुकडे तयार होतात. तर 8 ठिकाणी कापली आहे ती तार, तर तिचे किती तुकडे तयार होतील? हो, 9 तुकडे तयार होतील. म्हणून 504 ला आपल्याला 9 ने भागावं लागेल. सो 9 5 45, खाली उरले 5, वरून घेतला 6, 9 स 54. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी ही 56 मीटर येणार आहे. 56 मीटर येणार आहे. येस. पुढे पुन्हा पदावलीचा नियम वापरून आपल्याला अचूक कोणता पर्याय अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. आता त्याच्यासाठी बघा, बोर्डमासचा नियम आपल्याला वापरायचा आहे. बोर्डमास म्हणजे जर कंस असेल तर कंस अगोदर सोडवा. 20 अधिक 5 किती झाले? 25. 25 भागीला 5. पहिला पर्याय आपण वापरतोय. 25 भागीला 5 किती आले? 5. इकडे काय येतोय? पहिला भागाकार केला जातो. 20 भागीला 5 किती होतील तुमचे? 4. 4 अधिक 5 किती झाले? 9. आणि हे दोघच बाजू सारख्या नाही आहेत, म्हणून तुमचं हे उत्तर येणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला करायचंय. आणि बोर्डमासचा नियम फॉलो करताना पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज, मग वजाबाकी. आता बघा, हा पर्याय जर सॉल्व्ह केला, 7 8 किती होतात? 56. 56 अधिक 5, 56 अधिक 5 61 होतात. इथं पण गुणाकार पहिल्यांदा होईल. 7 8 56
5 अधिक 56 पुन्हा किती झाले 61. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे म्हणून हा अचूक पर्याय आहे. पुढचं आपण करून घेऊ. इथं जर भागाकार मी पहिल्यांदा केला असता 10/1 म्हणजे 10 आणि 10 गुणिला 100 म्हणजे 1000. इथं काय होईल बघा, 100 भागीला 10 म्हणजे 10, 10 गुणिला 10 किती झाले 100. मग 100 मोठा आहे का हजारापेक्षा? नाही, म्हणजे हा चुकीचा पर्याय. म्हणजे हा चुकीचा पर्याय लक्षात घ्या. ओके, चला पुढचा पर्याय. प्रश्न हा सरळ व्याजावर आहे. सरळ व्याजाचं आताच सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. सरळ व्याज बरोबर, त्याचा वापर करा. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला वर्ष गुणिला व्याजाचा दर भागीला 100. आणि सर्वच गोष्टी दिल्यात तुम्हाला. हरजित सिंगने बँकेमधून किती 20,000 रुपये आणले. दसादसे 7 दराने आणि किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. मग टाका, आपल्याला सरळ व्याज दर करायचंय. त्याच्यामध्ये मुद्दलाची रक्कम होती 20,000 रुपये. सो 20,000 गुणिला 3 वर्ष गुणिला 7 भागीला 100. तर हे 2 शून्य कॅन्सल झाले. 7 त्रिक 21, 21 जुने 42 आणि 2 शून्य जसेच तसे येतील. म्हणजे 3 वर्षाचं व्याज 4,200 रुपये यायला पाहिजे. सरळ व्याजाचं सूत्र पाठ करून ठेवा. सरळ व्याजावर नक्की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईलच. ओके, पुढचा प्रश्न बघा. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळेस मिळवल्यास बाकी 3 होईल? 3/4 मध्ये 3/4 किती वेळेस तुम्ही मिळवावं लागेल म्हणजे बाकी तुमची 3 होईल. ओके, आता बघा, बाकी 3 होण्यासाठी 4चा हा कितवा मल्टिपल पाहिजे? तिसरा मल्टिपल पाहिजे. म्हणजे 4 × 1 = 4, 4 त्रिक 12. आणि ज्यावेळेस अपूर्णांकांचा याच्यामध्ये आपल्याला मिळवायचंय, अपूर्णांकांचा छेद सारखा असेल तेव्हा फक्त अंशांचीच आपण बेरीज करतो. म्हणजे मला इथं जर मी 3/4 जर मी यावेळेस 3 वेळेस घेऊन टाकले तर, आणि याच्यामध्ये 3/4 मिळवला, तर बघा छेदास्थानी 4 4 सर्वीकडे, तर छेद बदलणार नाही. 3 अधिक 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12/4 म्हणजेच 3. म्हणजे आपल्याला 3/4 ही संख्या 3/4 मध्ये 3 वेळेस मिळवावी लागेल. 3 वेळेस मिळवावी लागेल, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. अशा प्रकारचा प्रश्न आपण ऑलरेडी केलेला आहे. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. पेपर पेन्सिलचा वापर करा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या युट्यूब चॅनलचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेता येईल. 2024 मध्ये उरलेल्या सर्व परीक्षांचं गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचं मार्गदर्शन तुम्हाला जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या युट्यूब चॅनलवर केलं जात आहे. त्या संधीचा फायदा घ्या. बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेट्या ची किंमत, 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत, 17 पेट्या तुम्हाला किती रुपयाला भेटतायत? 6,035 रुपयाला भेटतायत. तर 35 पेट्यांची किंमत किती असेल असं आपल्याला विचारलंय. 25 पेट्या प्रश्नचिन्ह. या ठिकाणी तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केला तर ती 6,035 गुणिला 25 भागीला 17. मी बोललोय तुम्हाला मागच्या 2 सेशन्स मध्ये बोललो होतो, 13, 17, 19, 23 आणि 29 पाढे पाठ असायलाच पाहिजे. पेपर सेटरला माहिती की तुमचे हे पाढे पाठ नाहीयेत. 17 × 17, 17 त्रिक 51, खाली उरले 9, 17 पाचा 85, 17 पाचा 85 जर गेले तर ते 3 आणि हे 5, 8 उरतील. पुन्हा 17 पाचा 85, म्हणजे तुमचं उत्तर 355 गुणिला 25 एवढं यायला पाहिजे. चला, 25 पाचा 25 सहाशे, अच्छाला 12, पुन्हा 25 पाचा 25 सहाशे आणि 12, 137, अच्छाला 13, 25 त्रिक 75 आणि 13 किती होणार आहे? 88 होणार आहे. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 8,875. 25 पेट्यांची किंमत 8,875 येणार आहे. 17चा पाढा पाठ पाहिजे या प्रश्नामध्ये. 17चा पाढा पाठ पाहिजे. चला, पुढचा प्रश्न. चांगला प्रश्न आहे, प्रश्न व्यवस्थित वाचा. मारियाला सेमिनार साठी 10:30 वाजता पोहोचायचे होते. परंतु गाडी पंक्चर झाली ताईशी.
10:30 वाजता म्हणजे 10:30 पोहोचायचं होतं तिला. सेमिनार होता ताईचा, परंतु गाडी पंक्चर झाली. तिला पाऊण तास उशीर झाला. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. तर ती सेमिनारला किती वाजता पोहोचली? हा. 10:30 वाजता जायचं होतं ताईला, पण ती पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे ती उशिराने गेलीये. 45 मिनिटे म्हणजे या 45 मिनिटांमधले 30 मिनिटे जर मी ह्याच्यात टाकून दिले ना विद्यार्थी मित्रांनो, 11 वाजतील. आणि मग 15 मिनिटं बाकी आहे, म्हणजे ती 11 वाजून 15 मिनिटांनी त्या सेमिनारला पोहोचली आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण हेच उत्तर आलं असेल. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन आपण या ठिकाणी कंप्लीट करतोय. आज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न घेतले आणि प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करताना मी एक तुम्हाला पद्धत सांगितली आहे. काही माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्या माहितीचा वापर करून घ्या. माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था आणि जिजाऊ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ऑफलाईन आणि ऑनलाईन केंद्रामार्फत आपल्याला हे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचतंय. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याचा प्रचार प्रसार करा, जेणेकरून कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जावे हा उदात्त विचार माननीय निलेशजी सांबळे साहेब यांनी केलेला आहे. त्यामध्ये तुमची साथ फार महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड करण्यासाठी बसलेलो आहोत आणि हे सर्व मोफत आहे. हे मोफत आहे. तर त्या संधीचा फायदा घ्या. त्या संधीचा फायदा घ्या आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा की ज्यांना खरंच या शिक्षणाची गरज आहे. त्यांच्यामध्ये कुवत आहे, पण त्यांची परिस्थिती त्यांना ते करायला भाग पाडू देत नाहीये. तर तुम्ही त्यांपर्यंत हे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चलो, आय होप की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.